नमस्कार. आपण आता जे काही उपासनेचं सध्या महत्त्व आणि हे बघत आहोत, ह्या उपासनेमध्ये दोन उपासना किंवा उपासनेचे प्रकार जे आहेत ते दोन आहेत. ज्याच्यामध्ये सकाम आणि निष्काम ह्या उपासना आहेत. सकाम उपासना म्हणजे काय, तर तुम्ही कुठली तरी इच्छित एखादी गोष्ट पकडून जेव्हा उपासना करता तेव्हा त्याला सकाम उपासना म्हणतात. त्यामुळे तुम्ही जर काही उपासना आता करणार असाल आणि तुमचा काही संकल्प असेल तर तो संकल्पपूर्वकच ती उपासना करा, जेणेकरून तुम्हाला त्या उपासनेचं फळ मिळेल आणि तुम्हाला काहीच अपेक्षित नसेल. आणि तुम्ही निष्काम पद्धतीने जर उपासना करणार असाल तर तुम्ही त्या संकल्पामध्ये हेही देवतेला सांगा की मी ही निष्काम उपासना करतोय, मला कोणत्याही फळाची अपेक्षा नाही आहे, पण ह्याचं जे योग्य फळ आहे ते तुम्हाला योग्य वेळी निश्चितच मिळेल. त्यामुळे सकाम आणि निष्काम ह्या उपासनेतला फरक समजून घेऊन तुमच्या उपासनेची दिशा ठरवायला विसरू नका. धन्यवाद.